त्या आलोचन मध्ये राजकुमार असतो, रंगमंचावरचे आम्ही राजा असतो, खाली उतरल्यानंतर आम्ही सर्वसामान्य माणसं असतो. ती रंगपूजा आपल्या सगळ्यांना खूप काही वेगळी ऊर्जा देऊन जाते. आपण सगळेजण तसेच मंडळी आहोत. या कार्यक्रम ज्यांच्या अध्यक्षतेखाली आपण पार पाडलेला आहे, आमचे जे अध्यक्ष मात्र या ठिकाणी मागे बसून नाही हरकत आहे सर, आमच्यात तेवढं मोठेपणा आहे, ही प्रत्येक कलाकाराची ताकद आहे. तो नेहमी स्वतः बाजूला ठेवून रंगमंचाची खरी पूजा करतो. अर्थातच आमचे आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष कलामंचाच्या माध्यमातून हा सगळा उपक्रम पार पाडलेला आहे. यावर्षी सरांची कलामंच प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. सरांचं हे पहिलं भाषण आहे. आपण सगळेजण सरांना आमच्या सांभाळून घ्या. रंगमंचावरच्या भाषणाला शब्दातून व्यक्त होईल, काही चुका वगैरे होतील, आपण सगळ्यांनी मोठ्या मनानं सांभाळून घ्या. मी सगळ्यांना विनंती करतो आपण थोडक्यात संवाद साधावा. समाज उन्नती संघ मुंबई आणि सन्माननीय व्यासपीठ, आपण सर्व कलाकार आणि एका कलाकाराकडून आपल्या सर्वांचं विनम्र अभिवादन करतो आणि सर्वांचे इथे उपस्थित राहिलात. आम्ही तुम्हाला आवाज दिला, हाक दिली, हाकेला तुम्ही हजर राहिलात, त्याबद्दल तुमचे सगळ्यांचे आभार मानतो. कलाकार असा आहे की तुम्ही एका रंगमंचावर उभा राहिल्यानंतर हसवण्याचं रडवण्याचं काम हा एक कलाकार करत असतो. आणि एक वक्ता हा बोलून जातो आणि त्या वक्त्याला तेवढ्या वेळेपुरतं लोक लक्षात ठेवतात, पण तुम्ही जो सादर केलेला ऍक्ट असतो किंवा काही तुमची कला असते, हे लोक अजरामर म्हणजे जोपर्यंत त्यांच्या लक्षात असेल तोपर्यंत तुम्हाला तो एक कलाकार म्हणून लक्षात ठेवतात. आणि हीच आपली एक आपण कलाकार म्हणून आपल्या या कुणबी आपल्या जो आपला ओबीसी मोर्चा आपण काढणार आहोत, एल्गार मोर्चा 9 तारखेला काढणार आहे, इथे तुमची कला एक सादर करण्याचं तुम्हाला एक आम्ही योगदान देत आहे. आणि तिथे तुम्ही सादर करून तुमची कला सर्व लोकांकडून दाखवली तर त्याच्यातून तुम्हाला एक वेगळा मेसेज आणि आपला आपण जो कुणबी एल्गार मोर्चा काढतोय, ओबीसी मोर्चा काढतोय, तर त्याच्यातून आपल्याला जो मेसेज द्यायचा आहे तो लोकांपर्यंत अगदी ठामपणे पोहोचू शकतो असं माझं मत आहे. त्यामुळे सर्वांना मी एक विनंती करतो की आवाहन करतो की 9 तारखेला नक्कीच सर्वांनी एक दिवस आपल्या समाजासाठी एक दिवस कामावरून रजा काढून नक्की या आणि आपल्या समाजासाठी तो वेळ द्या. एक कलाकार म्हणून नक्की सादर झाला तर तुमची कला साता समुद्र पलीकडे तुमची बघितली जाईल आणि तुम्हाला एक तुमचं नाव मिळेल, तुमच्या कलामंचाचं नाव होईल, तुमचं नाव होईल आणि त्याचबरोबर या समाज